बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। कालच आपण देशभरातल्या 5 महत्वाच्या राज्यांविषयी चर्चा केली। या राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पाडल्या गेलेल्या आहेत आणि येत्या 3 डिसेंबरला म्हणजे उद्याच रविवारी या निवडणुकांचा निकाल देखील अपेक्षित आहे। या राज्यांमध्ये 4 मोठ्या राज्यांचा आणि एका लहान राज्याचा समावेश आहे। एक आहे मिझोरम ईशान्येचं आणि 4 मोठी राज्य राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड आणि तेलंगणा। ईशान्येचं मिझोरम ही तितकंच महत्वाचं आणि तेलंगणा ही तितकंच महत्वाचं, कारण मिझोरम हे मणिपूर नंतर पहिलं राज्य आहे जिथे निवडणुका होत आहेत आणि त्यानंतर तेलंगणा हे दक्षिणेतलं द्वार मानलं जातं। तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, दक्षिणेची ही द्वार। त्यामुळे या दोनही राज्यांमध्ये काय बदल घडतोय, इतर 3 राज्यांमध्ये नेमकं काय घडतंय, आपण एक्झिट पोल मध्ये सर्वांनी पाहिलं। महा एक्झिट पोल असेल, जे काही आपण संबोधा त्याला, या सर्वांनी जो काही ऍव्हरेज निकाल दिलेला आहे निवडणुकांच्या नंतर एक्झिट पोलने जो ऍव्हरेज, कारण कुठल्याही एका एक्झिट पोल बद्दल मी बोलणारच नाही, सी वोटर असेल, एबीपी असेल किंवा इंडिया टुडे असेल, CNN असेल, ऍक्सिस असेल, या सगळ्या महत्वाच्या एक्झिट पोलचा जर आपण ऍव्हरेज घेतला तर सगळीकडे आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळते, ती म्हणजे भाजपाचा सुपडा साफ होतोय। एक मध्य प्रदेश एक अपवाद वगळला, कारण मध्य प्रदेशचे आकडे अजूनही साशंक आहेत। अगदी काटेकी टक्कर मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अगदी काटेकी टक्कर दिसते। पण तरी देखील या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने, याचा 2024च्या अनुषंगाने आणि महाराष्ट्राशी नेमका काय संदर्भ लागतो याबद्दल मी आज थोडंसं तुमच्याशी बोलतोय। लक्षात घ्या, या निवडणुका जरी 5 राज्याच्या असल्या तरी ह्या 2024च्या अनुषंगाने का महत्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। 2024ला ज्या सार्वत्रिक निवडणुका होणार लोकसभेच्या, त्याचा हा आरसा म्हणून पाहिला जाईल। आरसा, कारण बघा सगळीकडचीच राज्य आहेत, एक ईशान्येकडनं येत आहे, एक दक्षिणेकडनं येत आहे, एक मध्यकडनं येत आहे आणि जवळपास राजस्थान येत आहे। या सगळ्या बाजूची ही राज्य आहेत, त्यामुळे देशभराचा गोषवारा ह्या राज्यांमधून आपल्याला पाहायला मिळेल। या 2024च्या निवडणुकांचा आरसा म्हणून, एक लिटमस टेस्ट म्हणून, राजकारणात लिटमस टेस्ट हा शब्द वापरला जातो, लिटमस टेस्ट म्हणून म्हणा किंवा शीतावरून भाताची परीक्षा, असं तुम्ही काही संबोधू शकता। मी याच अनुषंगाने राष्ट्रीय मीडियांवर नेमकं काय चाललं होतं हे पाहण्याचा एक मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि राष्ट्रीय मीडियांवर ज्या घटना घडतायत किंवा ज्या घटना चर्चेला जात आहेत त्या सर्वच घटना मला तुमच्या सर्वांसमोर, आणि विशेषतः त्यात एक प्रवीण दरेकरांचा तेलंगणा विषयीचा एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे। बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रातले नेते ज्यावेळेस बाहेरच्या राज्यांविषयी भाष्य करतात त्यावेळेस प्रत्येक वेळी ते संदर्भ महाराष्ट्राचाच देत असतात, पण लक्षात घ्यायला हवं बाहेरच्या राज्यांचा आणि महाराष्ट्राचा हा संदर्भ लागत नाही। महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक जी बांधणी आहे ती थोडी वेगळी आहे। आता लक्षात घ्यायला हवं, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये नेमकं काय चाललंय त्याचा संदर्भ महाराष्ट्राशी कधीच लागत नाही। उत्तरेत जे घडतं, म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये समजा राम मंदिरावरून एखादी लाट उसळली तर ती तशीच्या तशी महाराष्ट्रात कन्वर्ट होत नसते, किंवा आणखी काही मुद्दे असू शकतात। आता तुम्हाला एक उदाहरण देतो, ज्यावेळेस प्रवीण दरेकरांना मीडियाने प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगतो, की बीआरएस म्हणजे तेलंगणा विषयी ती चर्चा होती की बीआरएस ही भाजपाची बी टीम आहे। हा आरोप काँग्रेसने यांच्यावर केला होता। बीआरएस, जसं आपण एमआयएमचं सांगत असतो, कारण एमआयएम ही स्वतः रावसाहेब दानवेंनी अनेकदा ते एक्सेप्ट केलेलं आहे की ह्यांचे उमेदवार उभे राहिले नाहीत तर आमचे उमेदवार निवडून येत नाहीत, कारण ह्यांचे उमेदवार, आणि अक्षरशः इम्तियाज जलील बाजूला, त्यांचे खासदार बाजूला बसलेले असताना रावसाहेब दानवेंनी इम्तियाज जलीलच्या उपस्थितीमध्ये हे कबूल केलेलं आहे, किंवा मीडिया समोर ऑन कॅमेरा सांगायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत। रावसाहेब दानवे तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत ते। त्यामुळे काँग्रेसने हा जो आरोप केला होता त्याच्यामध्ये त्यांनी काय फॅक्ट्स ठेवले ते लक्षात घ्या। बीआरएस अचानक देशभरामध्ये जे हातपाय पसरायला सुरुवात करते, विशेषतः तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं असाल, अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून कित्येक माजी आमदारांचा बीआरएस मध्ये एक पक्षप्रवेश चालू होता, आपण पाहिलं असाल। अचानक काँग्रेसने हा जो आरोप केलाय, अचानक बीआरएस कडे एवढा पैसा आला कुठून, किंवा हे अचानक आलेला पुळका हा अचानक कसा काय येऊ शकतो, हा काँग्रेसचा आरोप आहे। याच्यात किती तथ्य नाही ते तुम्ही ठरवायचंय, पण ज्या फॅक्ट्स आहेत त्या तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा मी प्रयत्न करतो। जसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असाल, जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहायचे तिथे तिथे मनसेचे उमेदवार उभे केले गेले होते। काळ असा होता, लोकसभेमध्ये यांचा पाठिंबा मोदींना होता, पण शिवसेनेच्या जवळपास 11 ठिकाणी मनसेने आपले उमेदवार उभे केले गेले होते।
मला माहित नाही याचं काही नातं जुळतं की नाही, तुम्ही ठरवायचं. MIMचंही तुम्ही पहा, तेलंगणा सारख्या राज्यामध्ये जिथे स्वतः आंध्रामध्ये MIMचा उदय झालेला आहे, त्या आंध्रा आणि तेलंगणामध्ये काही फारसं अंतर नाही, पण तेलंगणामध्ये कुठेही यांनी BRSची मतं कापायचा प्रयत्न केलेला नाही. कारण BRS आणि MIM यांची जी वोट बँक आहे बघायला गेलं तर ती सेम आहे. त्यामुळे MIMचा जर उमेदवार उभा राहिला तर कुठेतरी तो BRSचा मतदान कमी करून जाईल. कारण भविष्यामध्ये कसं आहे, शेवटी तेलंगणा ह्या राज्यामध्ये जर कुठे काटेकी टक्कर झालीच तर BRS, भारतीय जनता पक्ष आणि MIM हे एकत्र यायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत, जसं PDP बरोबर त्यांनी काश्मीरमध्ये केलं होतं. त्यामुळे हा जो प्रकार आहे, हा म्हणजे काँग्रेसकडनं जो आरोप होतोय तो बिनबुडाचा असं म्हणता येणार नाही. हे अचानक कसं घडलं, तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. तिथे रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे नेते आहेत, रेवंत रेड्डी, आणि बऱ्यापैकी ह्या व्यक्तीचं काम आहे, नावही आहे रेवंत रेड्डी. पण लक्षात घ्या, तेलंगणामध्ये जर कसला म्हणजे काँग्रेसची जर कधी हार झाली तर ती हार राहुल गांधींची दाखवण्यात येते भारतीय जनता पक्षाकडनं, म्हणजे ट्रोल करण्यात येते. आणि कधी कुठे जिंकलं तर ती जीत असते रेवंत रेड्डींची. अशा प्रकारचं एक वातावरण तयार, म्हणजे हार जर असेल तर ती राहुल गांधी, जिंकलं तर रेवंत रेड्डींमुळे. म्हणजे तुम्ही जो एक वेगळा अजेंडा तयार करायचा प्रयत्न करता, एक वातावरण तयार करण्याचा, म्हणजे जर उद्या देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष हारत असेल ना तर ती हार असते BJPची. पण जर कधी जिंकलं, भाजप कुठलं मोठं राज्य जिंकलं तर ती जीत असते नरेंद्र मोदींची, पंतप्रधानांची. हा एक प्रकार आहे, नवीन प्रकार आहे हा. कशा प्रकारे ट्रोलिंग करायचं, कशा प्रकारे माणसाचं वजन वाढवायचं, देखायचं वजन कसं कमी करायचं. यांनी अजून देखील त्या पदयात्रेतून काहीही धडा घेतलेला नाही. यांनी तुम्ही पाहिलं असाल, कर्नाटक त्यानंतर हिमाचल प्रदेश या दोनही राज्यांमध्ये ज्यावेळेस या पदयात्रेनंतर निवडणुका झाल्या, फटका पडलेला आहे. आता तुम्हाला आणखी पुढे काही गोष्टी सांगतो. काँग्रेस हरली तर खासदार राहुल गांधी यांची हार म्हणून ते पुढे दाखवतात भारतीय जनता पक्ष, आणि जिंकली तर रेवंत रेड्डींमुळे. हे जे त्यांचे टर्मिनॉलॉजी आहेत या तुम्ही ध्यानात घ्या, लक्षात घ्या. भारत जोडोमुळे यांचे धाबे खऱ्या अर्थाने दणाणलेले आहेत भारत जोडो ह्या यात्रेमुळे. त्यामुळे भारत जोडोला कुठेतरी गालबोट लावायचं, कुठेतरी परमिशन नाही द्यायची, अशा प्रकारचे बरेचसे प्रयत्न करण्यात आले, आपण पाहिले असाल त्यावेळेस. पण भारत जोडो हे एक वेगळं सक्सेस आहे. आज तुम्ही पाहाल, जवळपास देशभरामध्ये 70% राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या हातून एक एक राज्य निसटून चाललेलं आहे. 70% विरोधी राज्य आहेत, 28% भारतीय जनता पक्ष आहे फक्त. आणि त्यातही या 5 राज्यांच्या निवडणुका आता नेमकं काय करून जाणार ते पण, म्हणजे हा 28% आकडा आणखी खाली जाईल. मग भारतीय जनता पक्ष तुम्हाला फक्त उत्तर प्रदेश आणि गुजरात अशाच राज्यांमध्ये दिसून येईल. भारतीय जनता पक्ष औषधाला देखील या देशात सापडणार नाही. तुम्हाला लक्षात घ्यायला हवं, राहुल गांधी यांनी खासदारकी वायनाड म्हणजे केरळमधून लढवलेली आहे. ती हिंमत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील का दक्षिणेतून? कारण दक्षिणेतून खासदारकी निवडून आल्यानंतर काँग्रेसची दक्षिणेमध्ये एक वेगळी प्रतिमा तयार झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी जिंकलंय कर्नाटका, आता तेलंगणाचा नंबर जवळपास लागतोच आहे. म्हणजे दक्षिणेमधली 5 पैकी 2 महत्वाची राज्य जर काँग्रेस जिंकणार असेल, आणि त्या निमित्ताने, कारण भारतीय जनता पक्षाची एक खासियत लक्षात घ्या तुम्ही, त्यांना दक्षिणेत कधी जम बसवता आलाच नाही, पण तरी देखील त्यांना त्याचा फरक का पडला नाही? कारण त्याच्या बदल्यात त्यांनी उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतामध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपला जम बसवला. उत्तर भारताच्या बदल्यामध्ये दक्षिण भारतामध्ये ते राज्य करून गेले कायम. उत्तरेतल्या खासदारांच्या जीवावर त्यांनी कायम दक्षिणेवर राज्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कधी फरक पडला नाही. आणि त्यांना अजून एका गोष्टीने फरक कधी पडला नाही, कारण भले दक्षिणेत भाजप कमजोर असला किंवा नसलाच नाच्या बरोबर, तरी काँग्रेस देखील नव्हतं. त्यामुळे भाजपला काही त्याचा त्रास झालाच नाही. पण आता परिस्थिती उलटी आहे. उत्तरेतली राज्य भाजप गमवतोय, आणि उत्तरेतली राज्य गमवत असताना दक्षिणेत काँग्रेस हातपाय पसरतय. यामुळे भाजपचे खऱ्या अर्थाने धाबे दणाणलेले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश सारखं छोटंसं राज्य असेल किंवा छत्तीसगड असेल,
भले इथून लोकसभेच्या जास्त जागा जात नाहीत, पण तरी देखील अमित शहानी प्रचारामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा काढलाच की तुम्हाला राम मंदिराचं दर्शन आम्ही मोफत करू. आता 21 जानेवारी 2024 मध्ये राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा कशा प्रकारे राजकीय वापर केला गेला हे आपण सर्वांनी पाहिलं. पण हे तितकं सोपं नाहीये. दक्षिणेतलं राजकारण अतिशय वेगळं आहे. जर उत्तरेच्या जीवावर तुम्ही दक्षिणेत राज्य करू पाहता तसं घडत नाही. दक्षिणेत एकतर प्रादेशिक पक्ष नाहीतर काँग्रेस अशाच प्रकारचं वातावरण सध्या तुम्हाला दिसतंय. आता पुढे तुम्ही अजून लक्षात घ्या, बीआरएसचा विजय होईल नाही होईल आता हे भविष्य ठरवेल. शेवटी आपल्यासाठी बीआरएस म्हणा, म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने सांगतो, बीआरएस म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, शेवटी एकच. पण तरी देखील एक गोष्ट खेदाने इथे व्यक्त करावी लागेल. काँग्रेस सोबत आम आदमी पक्ष असेल, जनता दल युनायटेड असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, जे इंडिया आघाडीचा भाग आहे, शेवटच्या काही दिवसांमध्ये ती बोलणी काही फिसकटली असतील, पण प्रत्येकाने आपापले उमेदवार तिथे दिलेले आहेत. विशेषतः आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत. जी गोष्ट इंडिया आघाडीसाठी देखील चांगली नाही, ही देखील मला इथे खेदाने नमूद करावं लागेल. बीआरएस कडे कुठून पैसा आला वगैरे हे काँग्रेसचे जे आरोप आहेत त्याला मी खोडणार नाही. जे असेल ते समोर येईलच, आपणालाही काही बऱ्यापैकी माहिती असेलच. त्यामुळे जे तेलंगणामध्ये झालं ते तुम्हाला मी सांगितलं. आता पुढे पहा, छत्तीसगड, भूपेश बघेला हे जे काँग्रेसचे नेते आहेत यांच्या विरोधात अचानकपणे केंद्रातल्या यंत्रणा वापरल्या गेल्या. आणि भूपेश बघेला एका सभेमध्ये बोलले देखील होते की माझ्या विरोधात जर अशा प्रकारच्या केंद्राच्या यंत्रणा जर वापरल्या त्याचा मला फायदाच होणार, कारण लोकांना मी काय आहे ते माहिती आहे. आणि मला जर अशा प्रकारे फसवण्याचा, अडकवण्याचा जर प्रयत्न झालाच तर ते विरोधात जाईल. आणि भारतीय जनता पक्षाची हीच चाल विरोधात गेलेली आहे. त्यामुळे त्यांची हवाच निघून गेली छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये. हे भूपेश बघेला काँग्रेस नेते, त्यांच्यावर ज्यावेळेस कारवाई व्हायची सुरुवात झाली, त्यांचं नाव वाढलं. आणि तुम्ही छत्तीसगडचे आकडे, म्हणजे छत्तीसगड हा एकमेव पहिलं राज्य आहे जिथे फुल मेजॉरिटीमध्ये काँग्रेस दिसत आहे, फुल मेजॉरिटीमध्ये. आता इथे रमण सिंग म्हणून पण होते, जे भाजपचे नेते होते. बघा अंतर्गत वाद बघा भाजपचा, रमण सिंग कुठेही दिसले नाहीत. जसं राजस्थानामध्ये तुम्हाला वसुंधरा राजे कुठेही दिसल्या नाहीत तुम्हाला, कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला वाटतं त्यांचं फक्त स्वतःची आमदारकी लढवली असेल, पण वसुंधरा राजे मला कुठेही दिसले नाहीत. अंतर्गत वाद बघा, हे असे चव्हाट्यावर आलेले असतात. रमण सिंग कुठेही दिसले नाहीत. ही दोनही राज्य, तेलंगणा असेल छत्तीसगड असेल, 100% येणार. सगळ्यात जास्त एक्झिट पोल असेल किंवा राजकीय विश्लेषकांचं जे मत असेल ते या राज्यांविषयी सगळ्यात जास्त आहे. पुढे राजस्थानात पाहिलं तर जवळपास 5 वर्षांनी सत्ता इकडून तिकडे होते, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. पण पहिल्यांदाच एक्झिट पोल राजस्थानाविषयी अँटी इन्कम्बन्सी दाखवत नाहीत, जशी मध्य प्रदेशाविषयी देखील दाखवत नाहीत. म्हणजे शिवराज सिंग चौहान मामा यांच्याविषयी देखील तितकीशी अँटी इन्कम्बन्सी दाखवत नाहीयेत, तशी राजस्थानामध्ये अशोक गेहलोतांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी दिसत नाहीये काँग्रेसच्या विरोधात. त्यामुळे कदाचित हा जो त्यांचा पॅटर्न आहे दर 5 वर्षांनी चेंज व्हायचा, कदाचित हा पॅटर्न बदलला जाऊ शकतो. यावेळेस कदाचित तेच कंटिन्यू राहू शकतात. फक्त एक चूक म्हणा किंवा काय ते राजकारणाचा भाग राहिला. सचिन पायलटांना जो विरोध झाला होता त्यामुळे थोडंसं कुठेतरी गुज्जरांची एक नाराजी आपल्याला दिसून आली होती, गुज्जर समाजाची. त्यावेळेस जे काही राजकारण घडलं, जे विरोधात स्टेटमेंट झाले सचिन पायलटांच्या विरोधात गुज्जर समाज वगैरे, हे सगळं जे घडलं त्यावेळेस, तो एक फॅक्टर ह्या निवडणुकाला कशा प्रकारे तिथे अडथळा तयार करून जाईल हे माहित नाही. पण राजस्थानामध्ये आतापर्यंतचा जो पोल, एक्झिट पोलचा ऍव्हरेज पाहिलात, इथे देखील आपल्याला भाजपाचा सुपडा साफ होताना दिसतोय. आणि इथे देखील तुम्ही पाहिलात वसुंधरा राजे कुठेही दिसले नाहीत. पण ही टक्कर अटीतटीची असेल हे मात्र नक्की आहे. राजस्थानामध्ये टक्कर अटीतटीची असणार. अगदी समसमान म्हणा किंवा 19-20चा फरक राहील जागांमध्ये. एवढा असा खास फरक नाही पडणार. एकदम वर आणि एकदम खाली असा फरक दिसून येणार नाही इथे तुम्हाला. मध्य प्रदेशमध्ये तुम्ही पाहिलं ऑपरेशन लोटस कसं झालं होतं मागच्या वेळेस 18 मध्ये. जवळपास 114 जागा काँग्रेसला, म्हणजे 4 ते 5 जागा भाजपला कमी आल्या होत्या. 109 जागा भाजपकडे होत्या आणि 4-5 जागा एक्स्ट्रा काँग्रेसकडे होत्या. त्यावेळेस ज्योतिरादित्य शिंदे म्हणा यांनी त्यावेळेस तिकडून आमदार फोडून बाहेर पडले, राजीनामे दिले. पण त्यांनी राजीनामे दिले होते आणि त्यांनी पुन्हा
भाजपाच्या तिकिटावर निवडून त्यांनी आपले आमदार देखील निवडून आणले आणि ऑपरेशन लोटस सक्सेस झालं तिथे. आता योगायोगाचा भाग म्हणावा की राज्य एकमेकांना चिटकून आहेत, पण ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जे काही ऑपरेशन लोटस झालं, दोघांमध्ये शिंदे हे आडनाव सामायिक आहे. हा योगायोग की काय मला माहित नाही, तुम्ही ठरवा, पण दोन्हीकडे शिंदे आहेत. राजीनामा पण आपल्याकडच्यांनी राजीनामा दिलेला नाहीये, आपल्याकडच्यांनी थेट कार्यक्रम झालेला आहे इकडे गद्दारी करण्याचा. महाराष्ट्राने गद्दारी पाहिलेली आहे. नारायण राणेंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांनी ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांनी आमदारांचे राजीनामे घेतले होते. राजीनामे घेऊन बाहेर पडले असते ना, आम्हाला काहीच नसतं वाटलं. जाऊ दे, तो विषय नाही आजचा. ज्यांनी या अशा प्रकारे गद्दारीचे कार्यक्रम केलेत त्यांचे कार्यक्रम शिवसैनिक लावेल, आणि ही काळ्या दगडावरची सफेद रेग आहे. मी या विषयावर जास्त बोलत नाही. मिझोरममध्ये MNF पार्टी आणि बीजेपी अशी अलायन्स पूर्वी होती, पण बिनसलं थोडंसं. मला वाटतं मणिपूरच्या त्या केस नंतर त्याचे पडसाद जेव्हा मिझोरममध्ये उमटले, कारण जवळपास 87% ख्रिश्चन कम्युनिटी असलेलं राज्य आहे मिझोरम. मणिपूरचे पडसाद इकडे उमटले, वेगळे लढणार आहेत. त्यामुळे बीजेपी मिझोरममध्ये कुठे जास्त आहेच नाही. जे काही आहे ते MNF आहे. त्यामुळे MNFच इथे 100% येईल असंच दिसतं सध्याचं चित्र. त्यामुळे इथेही बीजेपी नाही, आणि MNF आणि काँग्रेस थोडा 19-20चा फरक राहील, पण काँग्रेस पण इथे निवडून येऊ शकते. पण झालं तरी ह्या दोघांमध्ये एक सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. MNF आणि काँग्रेसचं एकमेकांचं सरकार येऊ शकतं. अशा प्रकारची 5 राज्य आपण पाहिली. आता फक्त ही हार मोदींची आहे जे काही घडणार, की ही हार भाजपची आहे? कशा प्रकारे भाजप प्रोपोगेंडा तयार करतो, अजेंडा, म्हणजे कशा प्रकारे ते वातावरण तयार केलं जातं तेच आता फक्त पाहायचंय. हारले तर भारतीय जनता पक्ष हरणार, जिंकले तर मोदी जिंकणार. आणि त्यावेळेस मात्र ह्यांना प्रश्न करायचे, आणि प्रश्नांचा असा भडीमार करायचा की परत कधी अशा प्रकारचे घाणेरडे आरोप, एखादा हरतोय तर तुझ्यामुळे हरला, त्याची प्रतिमा. कारण बघा, शेवटी भारतीय जनता पक्ष कसा करतो, मोदींच्या विरोधात सध्या राहुल गांधीच आहेत. मग राहुल गांधींना इतकं वैयक्तिक लेवलला बदनाम करून ठेवायचं, त्याची प्रतिमा इतकी खालच्या, म्हणजे कोणीही असो. बघा ना, तुम्ही महाराष्ट्रात उदाहरण घ्या, आदित्यजी ठाकरे, त्यांना वैयक्तिक लेवलला काहीतरी एखादं नाव ठेवून द्यायचं, मग तीच नावं स्वतःवर देखील येतात. आपण मोदी स्टेडियम मध्ये नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी गुजरातमध्ये पाहिलं. हॅशटॅग कुठला चालला गेला त्याच्यानंतर. ज्या स्टेडियमचं नाव ह्यांनी बदललं, त्याच स्टेडियममध्ये ह्यांचं नाव देखील बदललं गेलं. म्हणजे ते कर्मा रिटर्न्स ते म्हणतात ना, ते अगदी बरोबर तिथे साध्य झालं. अगदी तसंच आदित्य साहेबांचं देखील नाव बदनाम करायचं. तसं नरेंद्र मोदींच्या विरोधात जे कोणी कॉम्पिटिटर आहेत त्यांना पप्पू म्हणून अशा प्रकारे हिणवलं गेलं की लोकांच्या माइंडवर एक हॅमरिंग होतं की ह्या दोघांमध्ये मी कुणाला निवडू. ह्याचं नाव तर बदनामच आहे, जाऊ दे मी ह्यालाच निवडतो. कारण ह्या अशा प्रकारे तुम्ही लोकांचा माइंड चेंज करायचा जो प्रयत्न केला तो केविलवाणा होता. आता पाहूयात आपण नेमकं, आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे माहितीये. या 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील, आता सुप्रीम कोर्टात जे घडायचंय ते घडेल. या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत तर आपण बघतोच कशा प्रकारचा रटाळपणा आणि ते भिस्त घोंगडं पुढे चाललंय. उलटा चोर कोतवाल कोटाटे, अशा प्रकारचं जे महाराष्ट्राच्या विधानसभेत वातावरण आपण रोज पाहतोय. मग ज्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या ज्यावेळेस होतील त्यावेळेस या 5 राज्यांचा जो परिणाम असणार आहे तो इथे देखील पाहायला मिळेल. कारण जे मोरल असतं, जो एक आत्मविश्वास असतो, तो ह्या लेवलला जो नेऊन ठेवलाय तो असा धडकन खाली येणार आहे. सगळ्याच्या सगळा भारतीय जनता पक्षाचा विशेष. आणि 2019च्या निवडणुकांमध्ये तेच झालं होतं. लोकसभेच्या निवडणुकांच्या बाबतीत भले 14ला तुम्हाला मेजॉरिटी आली होती, पण तीच मेजॉरिटी, तोच आत्मविश्वास तुमचा 19 पर्यंत टिकला नव्हता. त्यामुळेच बिहार सारख्या राज्यांमध्ये तुम्ही तडजोडी केल्या होत्या नितीश कुमारांसोबत तडजोडी केल्या होत्या. तुमचे विद्यमान खासदार तुम्ही घरी बसवले होते नितीश कुमारांना जागा सोडण्यासाठी. आणि ह्याच तडजोडी तुम्हाला या 5 राज्यांच्या पराभवानंतर पुन्हा करायची, ती ईर्ष्या मनामध्ये जागी होणार आहे. तुम्ही कुठे कुठे तडजोडी करत फिराल तेच पाहायचंय आम्हाला आता याच्यानंतर. जसं दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत अधिक महाराष्ट्र, अशा प्रकारचा हा संघर्ष दिसेल. कारण महाराष्ट्राला मी वेगळं ठेवतोय, कारण महाराष्ट्रातलं वातावरण टोटल वेगळं आहे सध्याच्या घडीला. त्या गद्दारी नंतरचं 2 मोठे प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतरचं वातावरण महाराष्ट्रामध्ये टोटल वेगळं आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत अधिक महाराष्ट्र असं समीकरण जर व्यवस्थित जुळून आलं तर मात्र भाजपचे देशभरातून
काँग्रेस मुक्त भाजप भारत झाला की नाही माहिती नाही, पण भाजप मुक्त भारत नक्कीच होणार, किंवा भाजप मुक्त हिंदुस्थान म्हणा, इंडिया म्हणा. आता ह्यांनी इंडिया नाव काढून टाकायची सुरुवातच केली आहे सगळीकडनं, पण भाजप मुक्त भारत नक्की होईल. आणि ते चित्र आपण सर्व याची देही याचीच डोळा पाहणार आहोत. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. उद्या पाहूयात नेमकं काय घडतंय. बँड बाजे आणि फटाके. जय महाराष्ट्र.